नवीनच लग्न झालेलं असलं तरी सुद्धा गावामध्ये जायचं म्हणल्यावर साडीच घालून जावी लागते, कारण खेडेगाव आहे ना म्हणूनच. आणि आज आम्हाला जायचं होतं गावामध्ये, कारण की गावामध्ये काल्याचं कीर्तन वगैरे होतं. हे 6 दिवस झाले कीर्तन होतं, आज 7वा दिवस आहे. 6 दिवस संध्याकाळचंच कीर्तन होतं, आज 7व्या दिवशी म्हणजे सकाळी कीर्तन होतं. आणि हे कीर्तन झालं काला झाला की सगळ्याला प्रसाद वगैरे होऊन आज आमच्या इथलं कीर्तन संपतं. असंच होतं प्रत्येकाच्या इथं, असंच असतं का सप्ताह. आणि गावातून येता येता घरी मी हे गोकर्णाची झाडं आणले होते, म्हणजे वेलच म्हणावं लागेल. छोटे छोटे रोपं आणले होते, त्याच्या शेंगासुद्धा आणल्या होत्या आणि एक मनी प्लांटसुद्धा आणला होता, कारण की माझ्या घरी ना मनी प्लांटच नाही. आणि मला झाडे लावायची एवढी झालं आहे ना, किती झाडं लावून किती नाही मला समजतच नाही आहे. आणि हे गोकर्णाची रोपंसुद्धा आले लगेच लावूनसुद्धा घेतली फ्रेश होऊन, कारण की पुन्हा सुकून जातात, कारण की ते खूपच नाजूक असतात ना, म्हणूनच लगेच लावूनसुद्धा घेतली. उन्हाळा खूप कडक चालू आहे, आता येतील का नाही नाही माहिती, पण लावून तरी घेतलेलीच आहेत. आणि लगेच लोणी काढायला सुद्धा मी घेतलं होतं, कारण की सकाळची खूप घाई होती, गावात जायचं होतं, कीर्तन होतं 9ला होतं ना, मग खूप घाई झाली म्हणून काय काढलंच नाही. तरी सकाळी फक्त साय हलवली होती आणि फ्रीजमध्येच ठेवलं, तर खूप छान लोणी आलं होतं, तुम्ही पाहू शकताय. खूप गोळ्याच्या गोळेच निघत होते की लोण्याची माझ्या. आणि लगेचच्या लगेच लोणीसुद्धा काढून घेतलं. खूप छान म्हशीच्या दुधाचं हे लोणी आहे. आणि आता ह्या लोण्यापासून तूपसुद्धा मला बनवायचे आणि मी घरीच बनवते, कारण की घरी काय कुणाला आवडत नाही, पण तरी पण बनवते, कारण की घरच्या म्हशीचं दूध आहे ना, मग बनवावं तर लागणारच. उगाच तसं साय फेकून नाही देऊ वाटत आहे, म्हणूनच मी घरीच लोणी बनवते आणि त्याचं तूपसुद्धा बनवते. खूप छान लोणी बनलं होतं, तुम्ही पाहू शकताय. आता ह्याचं तूपसुद्धा बनवायचं आणि आता ही तूप ना मी रात्रीच बनवलं, कारण की आता खूप जास्त कंटाळा आला आहे. सकाळी पण खूप जास्त घाई होती आणि ते 5 वाजताच मी रुटीन शेअर करते. 5 वाजता आज काय डाळ भातच लावायचं होतं फक्त, तर डाळ भातच लावून घेतलं मी. आणि माझी भाचीसुद्धा आलेली आहे, त्यांना ना आंब्याची कैरी खायची होती, मग काय त्याने आंबा आणून दिला होता झाडाचं तोडून, मी ते कट केलं आणि चटणी आणि मीठ थोडंसं टाकून घेतलं आणि हलवलं सुद्धा. असं वरून ताट पालतं घातलं ना, खूप छान हलवतं. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.